आत्ता तुमच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे महापालिका निवडणुका. तर मग महापालिका निवडणुकांमध्ये युती करणार, तीनही पक्ष एकत्र असतील की स्वतंत्र? खरं तर महायुती ही आम्ही वारंवार सांगतोय की संपूर्ण महाराष्ट्रामधल्या आता येणाऱ्या काळामधल्या ह्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जातील. सगळ्या महापालिका देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आम्ही आता अधिवेशन संपल्यानंतर त्या विभागांमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी आमचा प्रवास होणार आहे. तिथले असणारे प्रमुख कार्यकर्ते, तिथले असणारी आमची जिल्ह्याची टीम, या सगळ्यांबरोबर तिथले लोकप्रतिनिधी यांच्याशी सगळ्यांची एक जी भेटीगाठी म्हणा किंवा त्यांच्या असणाऱ्या समस्या आहेत त्या सगळ्या जाणून घेऊन कार्यकर्ता आणि नेता या सगळ्या गोष्टी एकत्रपणे या सगळ्या गोष्टीचा एक अभ्यास करणं हे फार गरजेचं आहे. आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या पद्धतीने महायुतीच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात एक चांगल्या पद्धतीचं वातावरण हे तयार करणं हे गरजेचं आहे. पण सगळ्या निवडणुका महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? एकत्र लढू. काही महायुती पूर्ण एकत्र लढणार? महायुती म्हणूनच लढू. आणि मग मुंबई आणि ठाणे महापालिका या सर्व ठिकाणची असणारी त्या ठिकाणची असणारी परिस्थिती महायुतीला अतिशय पोषक आहे. त्यामुळे आम्ही सर्व निवडणुका या महायुतीतच लढणार असं सध्या तरी आम्ही ठरवलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पावलंही महायुतीचे सर्व कार्यकर्ते टाकतात. सगळ्यात लक्ष असेल BMC. मग शिंदे आणि दादांचं फार काही राष्ट्रवादीचं नाहीये, पण मग शिंदे आणि भाजप असं 50-50? हे आज या संदर्भातलं खरं तर विचार करणं योग्य नाही. त्यावेळेला वरिष्ठ पातळीवरती त्यांची कोर टीम, आमची कोर टीम ही सगळी मंडळी बसतील. बसून मग त्या संदर्भातल्या काय जागा वाटप असू शकतात किंवा कशा पद्धतीने करावं एकदम चांगल्या पद्धतीने आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, एकदम यांच्यामध्ये अतिशय चांगलं बॉन्डिंग आहे. माहिती म्हणून कसं जागांचं वाटप करावं, काय करावं, ही सगळी मंडळी एवढी वर्ष राजकारणामधला आमचा अनुभव सुद्धा आहे. त्यामुळे महापौर भाजपचा हे महापौर ही या संदर्भातलं आमचे तर देवेंद्रजी तर तुम्हाला माहीत आहे अतिशय उदार आहेत. ते काय त्यावेळेला देऊ शकतात, देऊ शकतील. म्हणजे शिंदेसाठी किंवा त्यांच्या शिवसेनेसाठी होप्स असतील. देवेंद्रजींनी जे ठरवलं तर आम्ही देऊ. शिंदेबरोबर तुमचे बरेचसे खटके उडत होते, ठाणे, कल्याण, डोंबिवली यामध्ये आम्ही पाहिलं होतं. मग